तर सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्री उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आहे नवरात्राची पहिली माळ आणि पहिला दिवस आणि पहिला रंग आहे पांढरा। तर माझी आज सकाळी सकाळी धावपळ चालली होती, सगळं घर साफ केलं आणि जे महत्त्वाचं आहे तेच मागे राहिलं, ते म्हणजे देवघर साफ करायचं। तर आज आम्ही दोघं त्या कामाला लागलेलो आहे सकाळी सकाळी, कारण मला घट मी इकडे बसवत नाही, पण देव वगैरे चांगले धुवून देवपूजा करून मी अखंड दिवा लावत असते 9 दिवसाचा। तर त्याचीच ही तयारी चाललेली आहे। एकीकडे मी सगळी भांडी साफ करून घेतली, तर दुसरीकडे माझे आहोंनी देवघर देखील साफ करून घेतलेलं आहे। तर बघा किती सोन्यासारखी माझा देव आणि देवाची भांडी चमकत आहेत आणि इकडे यांचं देवघर देखील साफ करून झालेलं आहे। कसं दोघांनी पण संसार म्हटलं तर दोघांनी काम केलंच पाहिजे। तर माझी मस्त देवाची भांडी देखील सुकलेली आहेत आणि हे माझी झाडं बघा असा काहीतरी व्ह्यू दिसत आहे। तर देवघर साफ करून झालं आणि त्यांनी ते बसवून देखील घेतलं। तर मी देवपूजा देखील करून घेतली, एवढं प्रसन्न वाटत होतं ना आज काय सांगू तुम्हाला। आणि मग आता चाललेलं आहे माझं दिवा लावायचं काम। अखंड ज्योत कशी लावावी, तर अखंड ज्योत लावताना मी मस्त अशी मोठी वात करून घेतलेली आहे आणि तुपाचा दिवा लावून घेत आहे, का तर आज पहिला दिवस आहे म्हणून। आणि त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकलं, त्याने काय होतं दिवा आपला विझत नाही आणि अखंड चालतो। आणि ना इथे मी देवाऱ्याखालीच ना स्टूल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हे लाल वस्त्र अंथरलेलं आहे, नवीनच आहे आणि मस्तपैकी कमळ काढून घेतलेला आहे तांदळाने। त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि त्याच्यावरतीच हा दिवा ठेवलेला आहे। दिव्याला देखील हळदी कुंकू लावून घेतलं, फुलं वाहिली आणि दिवा पेटवून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी दिवा पेटवलेला आहे। आणि पहिल्याच दिवशी मला देवाने ना एक प्रकारे म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, पुढे तुम्हाला समजेलच। तर दिवा वगैरे लावून घेतला, देवापाशी साकडं वाहिलं की सगळ्या माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे, माझ्या मुलाबाळांना चांगलं ऐश्वर्य चांगलं आरोग्य लाभू दे। तर आमची इथे देवी बसते आणि तिथंच काहीतरी असे मुलांचे रोज कार्यक्रम घेतले जातात। तर हा गेम तुम्हाला माहित आहे का, 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे आणि ते फुंकायचं 3 फुंकमध्ये। आणि या गेम मध्ये माझा मुलगा जिंकलेला आहे, त्यामुळे खूप अभिमान वाटत आहे। संध्याकाळची आरती वगैरे झाली आणि प्रसाद घेतला, तर असं काहीतरी माझ्या दिव्यात आज दिसत होतं। नक्की सांगा काय आहे हे। तर कसा वाटला माझा मिनी ब्लॉग, चला तर बाय।